श्री स्वामी समर्थ. हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय देवाचा दर्जा आहे. यंदा 7 सप्टेंबर पासून गणेश उत्सवाला सुरुवात होत आहे आणि या उत्सवात दरम्यान गणपती बाप्पाच्या कथेचे श्रवण किंवा वाचन केल्याने भक्तावर गणपती बाप्पाची विशेष कृपा प्राप्त होते. भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला गणपती बाप्पाच्या 5 कथा, पौराणिक कथा सांगणार आहोत, ज्यामध्ये गणपती बाप्पाच्या जन्माची कथा, गणपती बाप्पाला दुर्वा का वाहिल्या जातात, उंदीर कशा प्रकारे गणपती बाप्पाचे वाहन बनले, गणपती बाप्पा आणि तुळस यांची अनोखी कथा, गणपती बाप्पा आणि कार्तिकेयची परीक्षा, गणपती बाप्पा सोबत मोरया का म्हटले जाते, अशा पौराणिक कथा सांगणार आहोत. या गणेश उत्सवात या कथांच्या श्रवणाने भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. जर तुम्हीही गणपती बाप्पाची भक्ती करत असाल, भक्त असाल, व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया असे लिहा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गणपती बाप्पाच्या जन्माची कथा. एकदा देवी पार्वती स्नानासाठी गेल्या होत्या. स्नानाला जाण्याच्या अगोदर त्यांनी आपल्या शरीरातील उष्णतेने एक सुंदर बालक तयार केला. या बालकाचे नाव त्यांनी गणेश ठेवले. पार्वतीने गणेशाला कठोर आज्ञा दिली, कुणालाही आत येऊ देऊ नकोस. स्नानातून परतल्यावर पार्वती दारावर महादेव उभे दिसले. गणेशाने त्यांना आत येण्यापासून रोखले. महादेवाने हळुवारपणे गणेशाला समजवण्याचा प्रयत्न केला. मुलगा, मी तुझा पिता आहे. पण लहान गणेश अडियळपणे उभा होता. त्याच्या या वागणुकीमुळे महादेवाला खूप राग आला आणि त्यांनी आपल्या त्रिशूलाने गणेशाच्या मानेवर वार केला. देवी पार्वतीला जेव्हा हे कळले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले आणि त्यांनी रुद्ररूप धारण केले. त्यांनी महादेवाला शाप दिला, तुम्ही जेव्हा माझ्या मुलाला पुन्हा जिवंत कराल तेव्हाच माझा राग शांत होईल. सर्व देवांनी मिळून पार्वतीचे मन शांत करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे प्रयत्न निरर्थक ठरले. महादेवाला कोणताच मार्ग सापडत नव्हता. शेवटी त्यांनी विष्णूला एका मुलाचे डोके आणण्यास सांगितले, ज्याची आई मुलाच्या पाठीशी झोपलेली असेल. विष्णूजींनी गरुडाला ही जबाबदारी सोपवली. गरुडजींनी संपूर्ण पृथ्वी फिरवली, पण असा मुलगा सापडला नाही. शेवटी त्यांना एका जंगलात एक लहान हत्ती दिसला आणि त्यांनी त्याचे डोके धडापासून वेगळे केले. गरुडजी हे डोके घेऊन महादेवाकडे आले. महादेवाने ते हत्तीचे डोके गणेशाच्या धडावर ठेवले. त्या क्षणी एक चमत्कार घडला. गणेशाला नवजीवन प्राप्त झाले, पण आता त्याचे डोके हत्तीसारखे होते. यामुळे त्याला गजानन असेही म्हणतात. महादेवाने गणेशाला सर्व देवतांपैकी प्रथम पूजनीय देवताचा दर्जा दिला. त्यांनी गणेशाला अनेक वरदान दिले. त्यामुळे गणेश बुद्धी, विघ्नहर्ता आणि नवीन सुरुवातीचे देवता म्हणून पूजले जातात. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणेशाची पूजा करणे आवश्यक मानले जाते. गणपती बाप्पाला दुर्वा का वाहिल्या जातात, यामागील एक सुंदर पौराणिक कथा. एकदा एक खूप मोठा आणि भयंकर राक्षस होता, ज्याचे नाव होते अनलासूर. तो इतका शक्तिशाली होता की स्वर्गालाही देवही त्याला घाबरत होते. तो लोकांना, देवदेवतांना आणि ऋषीमुनींना पकडून खाऊन टाकत असे. यामुळे देवदेवता, ऋषीमुनी आणि सर्व लोक खूप त्रस्त झाले होते. त्यांना वाटत होते की आता त्यांच्यावर कोणीही विजय मिळवू शकणार नाही. अखेरीस सर्व देवता आणि ऋषीमुनी मग महादेवाकडे गेले आणि महादेवांना म्हणाले की हे महादेव, अनलासूर राक्षसामुळे जीवसृष्टी धोक्यात आली आहे. अनलासूरला मारण्यासाठी आम्हाला मदत करावी. महादेव खूप दयाळू होते. त्यांनी सर्व देवतांची प्रार्थना ऐकली आणि सांगितले की अनलासूरला मारण्यासाठी गणपतीच योग्य आहेत. तेव्हा भोलेनाथाने गणपतीला बोलावले आणि आज्ञा केली की तुला देवाचे आणि ऋषीमुनींचे रक्षण करावे लागेल आणि अनलासूर राक्षसाचा वध करून या जीवनसृष्टीचे वाचवावे लागले. तेव्हा गणपतीने आपल्या बुद्धिमत्तेचा आणि शक्तीचा वापर करून अनलासूरला पराजित केले आणि त्याला गिळून टाकले. पण अनलासूर इतका मोठा होता की गणपतीच्या पोटात जळजळ होऊ लागली. त्यांना खूप वेदना होत होत्या. गणपतीच्या पोटातील जळजळ शांत करण्यासाठी सर्व देवतांनी अनेक उपाय करून पाहिले, पण काहीच उपयोग झाला नाही. तेव्हा कश्यप ऋषी यांनी एक युक्ती सुचवली. त्यांनी दुर्वा नावाच्या एका पवित्र गवताच्या 21 गाठी बांधल्या आणि गणपतीला खायला दिल्या.
गणपतीने दुर्वा खाल्ल्यावर त्यांच्या पोटातील जळजळ शांत झाली. त्यानंतरपासून गणपतीला दुर्वा खूप प्रिय झाली. म्हणूनच आजही गणपतीच्या पूजेत दुर्वा अर्पण केली जाते. दुर्वा ही केवळ एक गवत नाही, तर ती पवित्र मानली जाते. दुर्वा अर्पण करण्यामागे अनेक धार्मिक कारणे आहेत. दुर्वा अर्पण करून आपण गणपतीला प्रसन्न करू शकतो आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करू शकतो. उंदीर कशा प्रकारे गणपती बाप्पाचे वाहन झाले, ऐका ही पौराणिक कथा. एकदा देवराज इंद्राची सभा भरली असताना गाणं गाण्यासाठी क्रोच नावाच्या गंधर्वाला तातडीने बोलवण केलं. देवराज इंद्राचे बोलविणे आहे म्हटल्यावर हा गंधर्व तातडीने सभेकडे निघाला. घाईघाईने सभेस्थळी पोहोचण्याच्या नादात बामदेव नावाच्या महर्षीला क्रोच गंधर्वाची लात लागली. त्यामुळे महर्षी संतापले आणि त्यांनी त्या गंधर्वाला शाप दिला की तू तुरुतुरु धावणारा उंदीर होशील. महर्षीच्या शापाने क्रोच गंधर्वाचे उंदरात परिवर्तन झाले. त्या गंधर्वाचा झालेला उंदीर पाराशर ऋषीच्या आश्रमाजवळ पडला. या उंदराने पाराशर ऋषीच्या आश्रमात उच्छाद मांडला. आश्रमातल्या अन्नधान्याची त्याने नासाडी करायला सुरुवात केली. आश्रमातील अन्नधान्याची पोते, ऋषींची वस्त्रे, ग्रंथ, पोत्या असं सर्व काही त्याने कुरतडून टाकले. त्यामुळे वैतागलेल्या आश्रमातल्या ऋषींनी या उंदराला पकडण्यासाठी अतोनात प्रयत्न केले, पण कोणीच त्याला पकडू शकले नाही. हे पाहून पराशर ऋषींनी गणेशाला प्रार्थना केली. गणेशाने आपल्या चतुर्बुद्धीने पाश टाकून उंदराला पकडले. तेव्हा सुटकेसाठी तो उंदीर गयावया करू लागला. तेव्हा गणपती बाप्पाने प्रसन्न होऊन त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा उर्मट उंदीर गणपती बाप्पाला गर्विष्ठपणे म्हणाला, मला तुझ्याकडून काहीही नकोय, या उलट तूच माझ्याकडे वर माग. त्यावर चतुर गणेशाने लगेच सांगितले, ठीक आहे, मी तुझ्याकडे वर मागतो, तर तू आजपासून माझे वाहन हो. असे म्हणत गणपती बाप्पा टुणकून त्या उंदरावर स्वार झाले. गणेशाच्या भाराने तो उंदीर दीन झाला व त्या दिवसापासून तो गणपती बाप्पाचे वाहन झाला, अशी कथा आहे. तुळस आणि गणपती बाप्पाची पौराणिक कथा. एक अप्सरा अतिसुंदर होती. तिला उत्तम पती हवा होता. त्यासाठी ती उपवास, जप, व्रते, तीर्थयात्रा वगैरे सतत करत होती. एकदा तिला ध्यानात मग्न असलेला तेजस्वी गणपती दिसला. तिला तो फार आवडला, म्हणून त्याला ध्यानातून जागे करण्यासाठी तिने हाका मारल्या, नृत्य केले, गाणे म्हटले. शेवटी गणेशाची समाधी भंग पावली. गणपतीने डोळे उघडले तेव्हा त्याला अप्सरा दिसली. तो तिला म्हणाला, हे माते, माझ्या ध्यानाचा भंग का करत आहेस? ती म्हणाली, मला तू फार आवडला आहेस, मला तुझ्याशी विवाह करायचा आहे. गणपती म्हणाला, मी तुला माते संबोधूनही तू विवाहाचा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला आहेस, पण मी कधीच विवाह करून मोहपाशात अडकणार नाही. त्यावरती अप्सरा म्हणाली, माते, संबोधून तू माझ्या भावना दुखवल्या आहेस. तू लवकरच विवाह करशीलच असा मी तुला शाप देते. गणपतीने तिला प्रतिशाप दिला, एवढी चंचलता स्वभावात असणे हे इतरांसाठी धोक्याचे आहे, म्हणून तू माझ्या शापामुळे पृथ्वीवर एक रोपटं बनून राहशील, आपले स्वातंत्र्य जाणार. या विचाराने अप्सरेला पश्चाताप झाला. ती म्हणाली, मला क्षमा करा, विवाहाच्या याचनेने मी आले होते, माझ्यावर अन्याय होऊ देऊ नकोस. गणपती म्हणाला, माते, मला शाप परत घेता येणार नाही, परंतु तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी खुद्द श्रीकृष्ण तुझ्याशी विवाह करील व तू सुखी होशील. ती अप्सरा पुढे तुळस बनली, घराघरात मानाने राहू लागली व दरवर्षी तिचा विवाह गोपाळकृष्णाशी लावून देण्याची प्रथा पडली. तसे असेल तरी गणेशाने तुळशीचा स्वीकार केला नाही, परंतु शापातून उशाप देत तिचा उद्धार केला. या कारणामुळेच गणपती बाप्पाला दुर्वा वाहिल्या जातात, पण तुळस नाही. केवळ भाद्रपद चतुर्थीला अर्थात गणेश चतुर्थीला तुळशी दल बाप्पाला वाहिले जाते. ते सुद्धा पत्री स्वरूपात असल्याने बाप्पा तिचा स्वीकार करतो, अन्य वेळी नाही. गणपती बाप्पा आणि कार्तिकेयची परीक्षा. एकदा देवराज शिव आणि देवी पार्वती आपल्या 2 लाडक्या मुलांना गणपती बाप्पा आणि कार्तिकेय यांना एक परीक्षा घेण्याचा विचार करत होते. दोघेही अत्यंत बुद्धिमान आणि बलवान होते. शिवजींना हे जाणून घ्यायचे होते की दोघांपैकी कोण अधिक योग्य आहे. शिवजींनी दोघांनाही बोलून सांगितले, तुम्हाला दोघांनाही एक परीक्षा द्यायची आहे.
तुम्हाला पृथ्वीच्या चारही दिशांमध्ये भ्रमण करून सर्वात सुंदर वस्तू आणून दाखवायची आहे. जो या परीक्षेत यशस्वी होईल त्याला माझा आशीर्वाद लाभेल. कार्तिकीय जो युद्धदेव होता तो आपल्या वाहन मोरावर बसून उत्साहाने प्रस्थान करून गेला. तो पृथ्वीच्या प्रत्येक कोपऱ्यात शोधत फिरला, मात्र त्याला सर्वात सुंदर वस्तू सापडली नाही. दुसरीकडे गणपती बाप्पाने आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून एक वेगळा मार्ग निवडला. त्याने विचार केले की पृथ्वीच्या चारही दिशांमध्ये भ्रमण करण्यापेक्षा तो आपल्या पित्याची सेवा करून त्यांना प्रसन्न करू शकतो. त्याने आपल्या पित्याच्या आसपास प्रदक्षिणा घालण्याचा निश्चय केला. गणपती बाप्पाने आपल्या हातीच्या साह्याने शिवजी आणि पार्वती देवीला प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली. प्रत्येक प्रदक्षिणेसोबत त्यांचे भक्तिभाव अधिकाधिक वाढत गेले. त्यांच्या मनात एक विचार आला की विश्वातील सर्वात सुंदर वस्तू म्हणजे आपल्या पित्याचे चरण. दरम्यान कार्तिकीय पृथ्वीच्या भ्रमणानंतर निराश झाला आणि परत आला. त्याने शिवजींना सांगितले की त्याला सर्वात सुंदर वस्तू सापडली नाही. त्यानंतर गणपती बाप्पाने आपली प्रदक्षिणा पूर्ण केली आणि शिवजी आणि पार्वती देवीच्या समोर उपस्थित झाला. शिवजींनी गणपती बाप्पाच्या बुद्धिमत्तेची आणि भक्तीची प्रशंसा केली. त्यांनी सांगितले की गणपती, तूने आपल्या बुद्धिमत्तेने आणि भक्तीने मला प्रसन्न केले आहे. तू विश्वातील सर्वात सुंदर वस्तू म्हणजेच माझे चरण शोधून काढले आहेस. शिवजीच्या या निर्णयाने कार्तिकेय थोडा निराश झाला, परंतु त्याने आपल्या पित्याच्या निर्णयाचा आदर केला. त्यानंतर पासून गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हणून पूजले जाऊ लागले आणि त्यांची बुद्धिमत्ता आणि भक्ती सर्वत्र प्रसिद्ध झाली. गणपती बाप्पासोबत मोरया का म्हटले जाते या मागची रोचक कथा. गणपती बाप्पा मोरया एक 600 वर्ष जुनी कथा. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील चिंचवड हे गाव गणपती बाप्पा मोरया या नावामागे असलेल्या एका अद्भुत कथेचे साक्षीदार आहे. 14व्या शतकात 1375 साली या गावात मोरया गोसावी या नावाचा एक परमभक्त जन्मला. ते श्री गणेश भक्त म्हणून प्रसिद्ध होते आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी 95 किलोमीटर दूर असलेल्या मोरगाव येथील मयुरेश्वर गणपती मंदिरात दर्शनासाठी जात. मयुरेश्वर गणपती हे महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतीपैकी एक आहेत. वयाच्या 117व्या वर्षी मोरया गोसावी निमित्तपणे मयुरेश्वर मंदिरात जात होते, परंतु वृद्धपणामुळे ते मंदिरात जाऊ शकत नसल्याने खूप दुःखी होते. एके दिवशी श्री गणेशाने त्यांना स्वप्नात दर्शन देऊन सांगितले की उद्या तुला स्नान करताना मी दर्शन देईल. दुसऱ्या दिवशी मोरया गोसावी चिंचवडच्या एका कुंडात स्नानासाठी गेले. स्नान करताना त्यांच्या हातात श्री गणेशाची एक छोटीशी मूर्ती आली. हे देवाचे दर्शन मानून त्यांनी ही मूर्ती आपल्या घरी आणली आणि नंतर तिची स्थापना चिंचवड येथेच केली. या ठिकाणाला मोरया गोसावी मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले. मोरया गोसावी याच्या निष्ठेचे प्रतीक म्हणून लोक गणपतीच्या नावाबरोबर मोरया हे नाव जोडू लागले. अशा प्रकारे गणपती बाप्पा मोरया हे नाव प्रचलित झाले. पुण्यातील चिंचवड येथून सुरू झालेली ही परंपरा आज देशभरात प्रसिद्ध आहे. मोरया गोसावी यांची कथा भक्तीचे एक उत्तम उदाहरण आहे. त्यांची श्रीगणेशावरील अतूट श्रद्धा आणि निष्ठा आजही प्रेरणादायी आहे. गणपती बाप्पाच्या चिंतामणी नावामागील कथा. गणपती बाप्पा चिंतामणी इच्छा पूर्ण करणारा देव. एकदा असा काळ होता जेव्हा देव, दानव आणि ऋषी यांच्यामध्ये चिंतामणी नावाच्या अद्भुत रत्नासाठी मोठी स्पर्धा होती. हे रत्न सर्व इच्छा पूर्ण करण्याची क्षमता बाळगून होते. कोणत्याही प्रकारचे क्लेश, दुःख किंवा अडचण या रत्नाच्या स्पर्शाने नाहीशी होत असे. ऋषीमुनींच्या तपश्चर्येनंतर हे रत्न प्रकट झाले आणि सर्व देव, दानव यांनी ते मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अखेर हे रत्न महादेव आणि पार्वती देवीच्या हाती पडले. महादेव आणि पार्वती देवींनी या रत्नाची शक्ती पाहून खूप प्रभावित झाले. त्यांनी हे रत्न आपल्या मुलांना गणपती बाप्पांना देण्याचा निर्णय घेतला. गणपती बाप्पा आपल्या बुद्धिमत्तेसाठी आणि भक्तावरील प्रेमासाठी ओळखले जात होते. गणपती बाप्पांनी हे रत्न आपल्या हातात घेतले आणि त्यांची शक्ती जाणली. त्यांनी हे रत्न आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी वापरण्याचे ठरवले. त्यांनी या रत्नाच्या साह्याने अनेक लोकांचे दुःख दूर केले.
त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या आणि त्यांना सुख समृद्धी प्रदान केली. काळाच्या ओघात गणपती बाप्पा यांच्या या कृतीमुळे त्यांना चिंतामणी हे नाव मिळाले. हे नाव त्यांच्या सर्व शक्तिमान क्षमतेचे प्रतीक बनले. भक्त गणपती बाप्पांना आपल्या समस्याचे निराकरण करण्यासाठी आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करू लागले. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया असे लिहा.